अरे यार काहीतरी मला थंड पिऊ वाटते. चला बघते. हो कोकम. चला पिते. अरे यार पण मला तर बनवताच येत नाही. चला दीदीला म्हणते. दीदी काय ग कोकम बनव ना. आता हे कोकम का? बरं झालं मी साखर काढली आहे. तर चला फ्रेंड्स, आता हिच्यासाठी परत एकदा कोकम बनवूयात. तर चला. तर फ्रेंड्स, पहिलं आपल्याला थंड पाणी घ्यायचं आहे तुमच्या हिशोबाने. तर आणि नेक्स्ट घ्यायचं आहे साखर. तर फ्रेंड्स, आता ना आमचा कोकम बघायचं आहे केवढं राहिलं आहे. लिटरली एवढं राहिलं आहे. आणि आत्ता हिला पिऊ वाटतं आहे. जाऊ द्याचं तरी बनवूयात आपण. तर आपल्याला ना माप कसं घ्यायचं असतं, झाकणमध्ये घ्यायचं असतं. तर आता तुम्ही किती, हे डिपेंड आहे की तुम्ही किती बनवता. 2 झाकण आणि मी बनवते अर्धा अजून एक थोडंसं. आपलं झालं आहे रेडी. थोडेसे थेंब कळले फ्रेंड्स. दादा काय ना, मी नंतर साफ करून. तर आपलं कोकम डन नाही झालेलं, पण काय वाटतं की डन झालं आता. बघा, नंतर आपल्याला टाकायची आहे 1 स्पून साखर, परत 1 स्पून साखर, 3 नाहीतर हाफ तरी टाकायचे अजून. आणि मी हाफ टाकते. ते आता हे झालं आपलं. तर फ्रेंड्स, ज्यांना मीठ खूप आवडतं तर आपलं डन झालं आहे. आपण थोडंसं टाकू शकतो मीठ, ज्यांचं चवीनुसार. त्यांना खूप मीठ आवडतं त्यांना. आपलं मीठ पण टाकून झालेलं आहे. तर आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. माझी बहीण बघून एवढं आवडणार आहे ना तिला, कारण कोकम तिला पहिलेच आवडतं म्हणून. चला आता पटकन बनवूयात. तर फ्रेंड्स, आपलं पूर्णपैकी हे झालेलं आहे. तर चला माझ्या बहिणीला देऊयात आपण आणि रेट घेऊयात पटकन. तर फ्रेंड्स, तिचा काचेचा ग्लास तर मला सापडला नाही आणि माझा पण सापडला नाही, कारण ते एखाद्या वेळेस भांड्यात गेला असणार आहे. जाऊ दे, पण या ग्लासात पण ठीक आहे ना, कधी कधी देऊ शकतो. तर आपलं रेडी झालं आहे. तर चला तिच्याकडून ना आपण वोट घेऊयात, म्हणजे रिझल्ट काय येणार आहे माझ्या ह्याचा. तर चला फ्रेंड्स, देऊयात. ती स्वरा बेडरूममध्ये का? बघा इथं बसली. पी बरं आणि रेट सांगा. 100/100 भाई ऑफ. तर फ्रेंड्स, तिने मला दिला आहे 100/100. तर तुम्ही पण मला वोट द्या. आणि फ्रेंड्स, पहिल्यांदा म्हणजे ना काय होतं आहे की या समर वॅकेशनमध्ये तिला खावं वाटतं आणि मी बनवते आहे. ती मला रेट देते. मला खूप आवडतं आणि मी कुकिंगमध्ये अजून एक्सपर्ट आहे. आणि तर भेटूयात. मला दम लागला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर बाय बाय.